नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथल्या 26 वर्षीय उच्चशिक्षित विवाहिता ऋतुजा विशाल पालखे हिच्या संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी हा घातपात असल्याचा संशय माहेरच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मृतक ऋतुजा आणि तिच्या 2 वर्षाच्या चिमुरडीला न्याय मिळावा तसेच सासरच्या संपूर्ण कुटुंबावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कुंभोज गावात समस्त धनगर समाजाच्या वतीने भव्य मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात कुंभोज, हेरवाड परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक, महिला आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिरोळ तालुक्यातील हेरवाड इथल्या रहिवासी रघुनाथ अण्णाप्पा पुजारी यांची कन्या ऋतुजा हिचा विवाह 24 डिसेंबर 2021 रोजी कुंभोज इथल्या विशाल श्रीकांत पालखे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सासरी राहत असताना सासू, सासरे, पती, दीर व जाऊ यांच्याकडून सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. तिला मुलगी झाली म्हणून त्या मुलीचाही छळ होत होता असा आरोप मयत ऋतुजाच्या वडिलांनी केला आहे. या त्रासामुळे तिला नोकरीही सोडावी लागल्याचे सांगण्यात आले. 18 मे रोजी ऋतुजाने गळफास घेतल्याचे सासरच्या मंडळींकडून सांगण्यात आले असले तरी या मृत्यूबाबत नातेवाईकांनी गंभीर संशय व्यक्त केला आहे. मोर्चामध्ये समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेत पीडित कुटुंबाला पाठिंबा दर्शवला. यावेळी प्राथमिक शिक्षण कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, दिलीप पाटील, हैरचांद जमादार, राजेंद्र पुजारी, संतोष पुजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मोर्चानंतर झालेल्या सभेत विविध वक्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. आनंद बरगाले म्हणाले, पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणाची सखोल CID चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी. सीमा बरगाले यांनी हुंडाबळीच्या वाढत्या प्रकारांवर भाष्य करताना सांगितले, आजही विविध मार्गांनी हुंड्याची मागणी केली जाते. ही समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही आहे. यावेळी मानाप्पा पुजारी, सचिन पुजारी, छाया सूर्यवंशी, सुवर्णा अपराज, अशोक पुजारी, शहापूरकर, तोरगोंडा पाटील, रावसाहेब पिरोजे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सभेमध्ये ऋतुजाच्या मृत्यूस सासरच्या संपूर्ण कुटुंबाला जबाबदार धरत आंदोलकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर समाजाचे लक्ष असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. बाबासाहेब नदाब यांनी प्रशासनाला कडक शब्दात इशारा देताना सांगितले, पोलिसांनी तातडीने सर्व आरोपींना ताब्यात घेतले नाही तर हा मूक मोर्चा थेट हातकणंगले पोलीस ठाण्यावर धडक देईल आणि तिथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. ऋतुजाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी समस्त धनगर समाज आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला. या प्रकरणात केवळ दोघांनाच अटक करण्यात आली असून अन्य काही जण फरार असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी त्यांचाही शोध तात्काळ घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. कुंभोजमध्ये जी दुःखद घटना घडलेली आहे खरोखर अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमच्या लेकीचा त्यांनी जीव घेतलेला आहे आणि जीव घेतल्यानंतर हे नराधम अगदी मोकाट फिरत आहेत. तिच्या धीराला, सासूला व अजून कोणी यामध्ये सामील असतील त्या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि या ठिकाणी मी शासनाचा देखील निषेध करते की इतकी मोठी गोष्ट होऊन देखील ती मोकाट फिरत आहेत आज. आणि राजकीय दबाव असेल तर तो दबाव ठोकरून यामध्ये या मुलगीला न्याय मिळाला पाहिजे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. यामध्ये सर्व कुंभोजकर आणि हेरवाडकर सर्वांचं मी आभार मानते की तुम्ही सर्वांनी यामध्ये सहभागी झालात. इथून पुढचा हा लढा आम्ही असाच देत राहू. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. एवढंच बोलते, इथेच थांबते. कुंभोज नगरीमध्ये अतिशय वाईट, क्लेशदायक वाटणाऱ्या अशा घटनेसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी मूक मोर्चा काढला. आणि या मूक मोर्चासाठी सर नुसता हेरवाड आणि कुंभोज असं नाही, जे मानव जातीला काळीमा असणार, ज्याच्यामध्ये माणुसकी शिल्लक आहे, मानवता शिल्लक आहे, असे या ठिकाणी सर्व आपण उपस्थित असले सर्व नागरिक, माता भगिनी. वास्तविक अशा घटना वारंवार घडतात. आताच माझ्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे एक मोठ्या घराण्यामध्ये पुण्यामध्ये घटना घडली. परवा आमच्या याच्यामध्ये अत्याचार घडले त्या पुण्यामध्ये. अशा वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडत असताना आज आमच्या होंबऱ्याजवळ दस्तक देते ही घटना. अतिशय क्लेशदायक आणि अतिशय वाईट अशी घटना आहे. मी तर नदाब सर किंवा प्रशासनावर, पोलीस प्रशासनावर स्पष्ट म्हणेन की जबाबदारीने म्हणतो की ही मृत्यू हा आत्महत्या नाही, ही हत्या आहे.
अगदी जबाबदारीने सांगतो आणि या हत्या ही घातपात आहे आणि याची CIDच्या मार्फत सखोल चौकशी मुलगी आमची सुशिक्षित इंजिनियर झालेली होती, डिग्री झालेली होती. तिच्यावर अन्याय भरपूर केला आहे. माझ्या नातीला सुद्धा दूध मिळत नव्हतं यांच्या घरात. दूध देताना म्हणणार की नातीला पैलवान करणार आहे काय म्हणून. मुलाला काही खाऊ तर देत नव्हतं. मुलावर कधी कपडे बिपडे काही सुद्धा आमच्या नातीला दिलं नाही. मुलगी दुसऱ्याच्या घरचे जेवण बिवण काय दिले नाही, बिस्किट देत नव्हती. आणि थोरल्या मुलग्याच्या मुलग्याला मात्र सगळं पुरवायची. कारण काजू बदाम सफरचंद सगळं पिशवी भरून वर. आणि माझ्या नातीला मात्र काही मिळायचं नाही. आणि माझी मुलगी काय मुलकरी नव्हती काय त्यांच्या घरातली. सगळं काम लावायचं, सगळं धुणं भांडी. आणि जावला काही सुद्धा लावत नव्हती काम. 1 महिना दिरानं मोबाईल घेतलाय. त्याचा काय अधिकार होता. मानसिक त्रास देत होता तिला. नवऱ्यानं तर मारलाय माझ्या मुलगीला पट्ट्यानं. सगळं सण केली मुलगी. सासू सासरे सगळेजण तिला छळ करत होते. मुलगी झाली म्हणून लई त्रास दिलाय माझ्या मुलगीला. सगळं अन्याय सहन केली. मुलगा पाहिजे होता म्हणून तिला लई छळत होता. सारखं राबवून घ्यायचं एवढंच माहित होतं त्यांना. मारून टाकलं त्यावेळेला. सगळं बेंटेजचं आहे, मंगळसूत्र बेंटेजचं आहे, पंजन सगळं नकली आहे, हातातलं सगळं नाही तर नकली घातल्या. ही घटना खरं तर अगदी वाईटच आहे की आमची लेक आणि कुंभोजगावची सून या गावातून गेलेली आहे. आणि या गोष्टीचा म्हणजे निषेध करण्यासाठी आम्ही ते सर्व एकत्र झालेलो आहे. अशी परत घटना घडू नये किंवा आमच्या आज पुढे लेखी आहेत, आम्ही देणार आहोत, दिलेल्या सुद्धा आहेत, अशी घटना घडू नये म्हणून सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. या कुंभोज गावाने तर आधी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. राहिलेले आरोपी सुद्धा सापडले पाहिजेत. कारण का तुमच्या गावाला एक गालबोट लागलेला आहे की आता इथून पुढे मुली देणार असतील तर लोक घाबरणार आहेत की या कुंभोज गावामध्ये कसं द्यायचं की आमच्या गावची लेख गेलेली आहे, अमुक अमुक या गावची लेख गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही गावकऱ्यांनी तर आम्हाला खरोखर पाठिंबा दिला पाहिजे कुठं गालबोट लागू नये म्हणून. आणि आधी हुंडा म्हणून आधीच मागितलं जायचं की लग्नात हुंडा द्या, एवढा हुंडा द्या, तेवढा. ते हुंडाबळी असं व्हायला लागलंय म्हणून ते हुंडाबळी कुठं थांबवली. पण आता हे सुशिक्षित लोक काय करायला लागलेत की हुंडा न मागता अधिक मास आला मग जावयाला काहीतरी चांदी घाला, जोडे घाला चांदीचे, चांदीचा गणपती द्या, हे द्या, सोनं द्या, चांदी द्या, असं मग मागत हे हुंडाच एक प्रकारे हुंडाच चालू आहे. फक्त हुंडा नाव तिथं थांबलेलं आहे पण बाकीच्या माध्यमातून तुम्ही हुंडा मागताय. मग हे एखादा श्रीमंत घराणा असणारा सासरा मग जावयाला चप्पल करून घाल, कुठं काय घाल, मग ते मीडियावरती टाकायचं. मग दुसऱ्या सासऱ्याला काय वाटते माझ्याही मुलाला तसं मिळावं सासरकडून आणि त्या मुलग्यालाही वाटते की माझंही असं हाऊस व्हावं. पण परिस्थिती तुम्ही समजून घ्या. तुम्ही मोठ्या घरात आता एक हागवणे प्रकरण आपल्या समोर किती दिवस आता घुमले. त्याच्यानंतर ही आमच्या गावात एक अशी घटना घडली. अशी घटना घडू नये म्हणून सगळ्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे आणि हे अशा गोष्टी कुठं थांबवल्या पाहिजेत. एवढंच बोलते आणि मी थांबते. जवळजवळ 25 वर्ष त्रास दिलाय. मी स्वतः त्या श्रीकांत पालखी या माणसाला वैतागून मी सुद्धा आत्मदानाचा अर्ज दिला होता. प्रत्येकाला त्रास आहे, फक्त लोक पुढे यायला घाबरतात. माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की कडक म्हणजे कडक यांच्यावर कारवाई व्हावी, म्हणजे परत त्यांनी कोणालाही त्रास देऊ नये, एवढीच माझी विनंती करतो. आणि 2 मिनिटं मी शब्द संपतो. माझा नमस्कार. त्यांना पण सांगतो या राजकारण न घेता लावलेला आहे. हुंडाबळीचं कलम लावलेला आहे. तसं त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा 498 पण तुम्ही दाखल करावा अशी माझी विनंती आहे. हे सगळे कलम तुम्ही लावून ठीक आहे. एकूण 2 आरोपी अटक केलेले आहेत आपण. बाकीचे शोध घेतोय आपण. तपास पथक रवाना केलेले आहेत पूर्ण. एकूण 2 आरोपी अटक केलेले आहेत आपण. अजून बाकीच्या तपास घेत आहोत आपण. शोध घेत आहोत आपण त्यांचा शोध घेत आहोत. 1 मिनिट त्यांचं बोलणं होऊ दे. तपास पथक आपली रवाना झालेली आहेत. शोध घेत आहोत.